तर नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे चौथा आणि आज आपण तयार झालेलो आहोत आणि निघलो आहोत आपण सेंट फेनोमेना चर्च बघायला. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा म्हैसूर पॅलेस म्युझियम बघणार आहोत आणि झूला सुद्धा व्हिजिट करणार आहोत. तर सकाळी आपण या ठिकाणी चहाच्या शोधात निघलेलो आहे आणि चहा कुठं भेटत नाही आहे आपल्याला. आणि पप्पाने मी मॅचिंग घातलेला आहे आणि मम्मीने पण मॅचिंग घातलेला आहे. आणि सकाळी 6 वाजता लागणारा हा म्हैसूर बाजार. सकाळी सकाळी खूप कमी ट्रॅफिकमध्ये तुम्ही लवकर उठून जर म्हैसूर फिरलात तर खूप चांगलं राहील तुमच्यासाठी. आता आपण चर्चला चाललेलो आहोत आणि सेंट फेनोमेना चर्च हे भारतातील सर्वात सुंदर आणि भव्य चर्चपैकी एक मानलं जातं. 1933मध्ये याचं काम चालू झालं होतं आणि ते 1941मध्ये पूर्णत्वात आलं होतं. आणि या चर्चची स्थापना त्यावेळेसचा तत्कालीन राजा कृष्णराजा वाडियार चौथा याने 1933मध्ये याचं काम चालू केलं होतं. आणि हे फायनली आपण आलेलो आहोत. आणि हे चर्च प्रसिद्ध संत फेनोमेना यांच्या स्मरणार्थ बांधलं गेलं होतं. अतिशय सुंदर सगळं जे चर्चचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता. हे जे दगडी काम आहे इथं संत फेनोमेनाज यांचे अवशेष अजूनही जतन करून ठेवलेले आहेत. आणि हा आदम आणि ईव यांचा सुंदर असा पुतळा आणि तुम्ही पाहू शकता त्या झाडातून कसा सैतान आलेला आहे. आणि या चर्चची जी वास्तुकला आहे ते जर्मनीतील प्रसिद्ध चर्च कॉलेंज कॅथेड्रलपासून प्रेरित आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा ढाचा हा इथे तुम्हाला पाहायला भेटतो. सेंट फिलोमिना चर्च इथे आलेलो आहे आपण आणि इथून आपण जाणार होतो आईगिरी कॅफे, जे भरपूर फेमस आहे म्हैसूरमध्ये. पण ॲक्च्युली आमचा घसा माझा थोडा खराब असल्यामुळं मी विचार करतो तिथं जायला पाहिजे का नाही. बट या तुम्ही पण या, घरच्यांना आपण घेऊन आलो तर विचारू आपण मम्मीला पप्पाला इफ दे आर ओके ऑइली खायला, तर आपण त्यांना तिथे घेऊन जाऊन त्याच्यानंतर आपण म्हैसूर पॅलेस पाहायला जाऊ. जे म्हैसूर पॅलेसच्या आत जे म्युझियम आहे ते पाहणार आहोत आपण आज. आणि मग रात्री आपण प्लॅन करू एक तर चामुंडी हिल्स किंवा आपण झूला जाऊ, दोन्हीपैकी एक करू. पण रात्री आपण 100% जो म्हैसूर पॅलेसचा लाईट शो आहे तो एन्जॉय करणार आहोत. तर फायनली आपण आलेलो आहोत आईगिरी कॅफेमध्ये. स्थानिक लोकांसाठी हे खूप प्रसिद्ध आहे आणि आपण इथं खूप दिवसापासून आपल्याला पायनॅपल शिरा ट्राय करायचा होता, आपण ट्राय केलेला आहे. आणि बाहेरच्या साईडने बघू शकता एक मंदिरासारखं कॅफे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. चामुंडी हिल्स हे कर्नाटकमधील म्हैसूर शहराजवळील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. ही टेकडी म्हैसूर शहरापासून सुमारे 13 किमी अंतरावर असून समुद्रसपाटापासून जवळपास 1060 मीटर उंचीवर आहे. येथील प्रमुख आकर्षण हे श्री चामुंडेश्वरी मंदिर. फायनली आपण इथं आलेलो आहे चामुंडेश्वरी टेम्पल. थोडं वर करतो. टेकडीच्या शिखरावर असलेलं हे मंदिर देवी चामुंडेश्वरीला समर्पित आहे. देवी चामुंडी ही महिषासूरच्या वाडियार राजघराण्याशी एक कुलदैवता मानली जाते. चामुंडेश्वरी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केल्याची पौराणिक कथा येथे खूप प्रसिद्ध आहे. म्हैसूर हे नाव महिषासुराचे शहर या नावावरून पडल्याचे मानले जाते. टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये विशाल नंदीची एक शिळी मूर्ती आहे. ही मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या नंदी मूर्तीपैकी एक मानली जाते. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे 108 दगडी पायऱ्या आहेत. अनेक भाविक आणि पर्यटक या पायऱ्यांद्वारे दर्शनासाठी जातात. आणि इथे आज RCBची फायनल मॅच असल्यामुळे इथले जे RCB फॅन्स आहेत ते देवीला साकडं घालण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे बघूया RCB मॅच जिंकते सेकंड टाईम का नाही. आणि इथून तुम्ही पूर्ण म्हैसूर शहर पाहू शकता. हे म्हैसूर पॅलेसचं मेन एंट्रन्स आहे. इथून आपण आता
आज जाणार आहोत. आपण म्हैसूर पॅलेस पाहण्यासाठी आलेलो आहे फायनली आज. आणि सध्या तुम्ही बघू शकता हा भव्य राजवाडा. आणि खरंच सांगतो, व्हिडिओमध्ये हा जेवढा सुंदर दिसतोय त्याच्यात कैक पटीने हा सुंदर असा राजवाडा आहे. म्हैसूर पॅलेस, ज्याला अंबाविलास पॅलेस असेही म्हटलं जातं, हा वाडिया राजघराण्यातील एक राजवाडा होता. सध्याचा राजवाडा हा 1897 ते 1912 दरम्यान बांधण्यात आला असून याची रचना ब्रिटिश वास्तुविशारद हेनरी इविन यांनी केली होती. पॅलेसची वास्तुकला इंडो सारसनिक शैलीची असून हिंदू, राजपूत, इस्लामिक आणि युरोपियन वास्तुकलेचा सुंदर संगम येथे आपल्याला पाहायला मिळतो. चला आता आत जाऊया. आत गेल्यानंतर सर्वप्रथम लक्ष वेधून ही सुंदर अशी कलाकृती तुम्ही पाहू शकता. हे कदाचित त्यांची जेवणाची जागा किंवा नृत्यगृह असू शकतं. आता हे बघू शकता, हत्तीला जे असं सजवलं जातं दसऱ्याच्या काळात किंवा युद्धाच्या काळात, त्याचे इथे सगळे आभूषण ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हा जो बाहेरचा परिसर आहे हाही अतिशय सुंदर असा आहे. इथं आपण रात्री नाईट शो पाहायला पण सुद्धा येणार आहोत परत. आणि एकूण 9000 दिवे इथे रात्रीचे चालू असतात. आणि हे तुम्ही बघू शकता किती स्वच्छता त्यांनी मेंटेन केलेली आहे. आणि मम्मी, नमस्कार मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा बाहेर पडलेलो आहोत आणि आपण आता जाणार आहे म्हैसूर पॅलेसचा लाईट शो बघायला. त्याआधी आपण गुरु स्वीट्समध्ये व्हिजिट करून म्हैसूर पाक घेणार आहे आपल्या सगळ्या फॅमिलींसाठी. म्हैसूर म्हटलं की रेशमी साड्या, चंदन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हैसूर पाक. कुटुंबासाठी खास मिठाई घेण्यासाठी आम्ही आलो आहोत गुरु स्वीट मार्टमध्ये. हे दुकान म्हैसूरमधील जुन्या आणि प्रसिद्ध मिठाईच्या दुकानापैकी एक मानले जाते. येथील म्हैसूर पाकाची चव खूपच लोकप्रिय आहे. आणि कपिल शर्माच्या एका एपिसोडमध्ये जेव्हा नारायण मूर्ती आले होते तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी गुरु स्वीट्समधूनच म्हैसूर पाक कायम खात असतो. त्यामुळेही मला खूप एक्साइटमेंट होतं इथून म्हैसूर पाक घ्यायचं. याआधी पण मी खाल्लेलं आहे इथून. मित्रांनो, फायनली आपण गुरु स्वीट्समधून म्हैसूर पाक घेतलेला आहे. खूप सारं म्हैसूर पाक आपल्या फॅमिलीसाठी. आता आपण लाईट शो पाहणार आहोत म्हैसूर पॅलेसचा. फायनली आपण आलो आहोत म्हैसूर पॅलेस लाईट शो. आणि माझ्या चष्म्यात तुम्ही बघू शकता की कशी लाईटिंग झालेली आहे. तुम्ही जर इतर दिवशी आला तर फक्त म्हैसूर पॅलेस यालाच लाईटिंग असते. आणि तुम्ही जर संडेला आलात तर म्हैसूर पॅलेसच्या ज्या वॉल्स आहेत, सराउंडिंग वॉल्स, मंदिर, सगळीकडे ही लाईटिंग केलेली असते. तर स्पेशली करून तुम्ही जर संडेला व्हिजिट करताल तर हा हे तुम्हाला पाहायला नक्कीच भेटेल. राजा माऊलीच्या एखाद्या पिक्चरच्या सेटलाही लाजवेल असा हा म्हैसूर पॅलेस तुम्ही पाहू शकता. टोटल 97,000 दिवे ह्या पूर्ण म्हैसूर पॅलेससाठी वापरले गेलेले आहेत. दसरा उत्सवाच्या काळात या ज्या लाईटिंगचं सौंदर्य आहे ते अजूनच खुलून दिसतं संपूर्ण परिसरात. इनफॅक्ट पूर्ण म्हैसूर शहर हे दसऱ्याच्या वेळी अशाच प्रकारच्या लाईटिंगनी सजवलं जातं. आणि तुम्ही म्हैसूर व्हिजिट करताय, हा पॅलेस पाहत नाही आणि हा लाईट शो मिस करताय तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा शो एन्जॉय करायला पाहिजे. जवळपास 1.5 तास ही लाईटिंग चालू राहते. त्यामुळं इथं फोटो सेशन वगैरे पण तुम्ही करू शकता. आणि इन्स्टंट फोटोसुद्धा मिळतात इथं काढल्यानंतर. आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता. या साईडला जे आहे इथलं जे पॅलेस आहे त्याचं हे मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर. मित्रांनो, इथं अचानक भयानक पाऊस आलेला आहे तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढत आहे. तुम्ही माझ्या मेहनतीला थोडं तरी तुम्ही व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणजे ना प्रयत्न करू नका. आपली फॅमिली आहे 350 जणांची, ती एक दिवशी ना 350 लाख होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा, सगळं करा.